नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इरा ईशान आता घराची साफसफाई करत असतात. तितक्यात नीलू आत्या आणि भैरवीचं त्यांच्याकडे लक्ष जातं. आता नीलू आत्याला जरा आश्चर्यच वाटलेलं असतं. त्यामुळे ती मुलांना विचारू लागते की इरा ईशान, तुम्ही हे काय करताय? तेव्हा ते दोघंही सांगू लागतात की आजोबा आम्हाला म्हणाले ना की आम्ही घर गहाण ठेवतो म्हणून, त्यामुळे आम्ही घराची स्वच्छता करतोय. आता मुलांना नेमकं काय म्हणायचंय हे निलिमाच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे ती मुलांना म्हणत असते की आजोबांना वेगळं काही म्हणायचं असेल. तितक्यात भैरवी त्यांना म्हणू लागते की एक मिनिट, तुम्ही कालपासून घर गहाण ठेवायचं असं म्हणताय का? आता भैरवीच्या लक्षात आलेलं असतं की मुलांना घर गहाण ठेवायचं नाही तर घर गहाण ठेवायचं असं म्हणायचं असेल. त्यामुळे ती आता निलिमाला विचारू लागते की निलिमा आत्या, मला एक सांगा, तुम्हाला बाबा याबद्दल काही बोललेत का? मुलं असं का बोलताय? तेव्हा निलिमाला काय बोलावं हेच समजत नसतं. त्यामुळे ती म्हणत असते की मुलं तेव्हा झोपली होती. त्यावर इरा म्हणते की नाही, आम्ही त्यावेळी जागं होतो आणि आजोबा असंच काहीतरी म्हणत होते. आता भैरवीच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. तिच्या बिझनेससाठी अशोक मामा घर गहाण ठेवायला निघाले. त्यामुळे आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं. हे जेव्हा राधावहिनी ऐकते तेव्हा ती पटकन अनिशला कॉल लावते. आता अनिश फोन उचलतो तेव्हा राधावहिनी त्याला सांगू लागते, अनिश बाबू लवकर इकडे ये, इकडे काय चाललंय बघ. तुझा बाप त्या भैरवीसाठी घर गहाण ठेवायला निघालाय. हे जेव्हा अनिश ऐकतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो राधावहिनीला विचारू लागतो की काय? तेव्हा राधावहिनी म्हणते, हो, मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. आता अनिश पटकन कॉल कट करतो आणि घरी यायला निघतो. आता इकडे भैरवी निलिमा आत्याला विचारू लागते की मला खरं सांगा, बाबा कशाबद्दल बोलत होते? तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि त्यांना म्हणू लागतात की काय चाललंय. आता सगळेच जण त्यांच्याकडे बघू लागतात. आता भैरवी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणू लागते की बाबा, मी तुम्हाला काही विचारू शकते का? त्यावर ते म्हणतात, का नाही, विचार. त्यावर भैरवी त्यांना विचारते की तुम्ही आता कुठे गेला होतात? त्यावर अशोक मामा म्हणतात की बँकेत थोडं काम होतं. तेव्हा भैरवी म्हणते, मी विचारू शकते का बँकेत काय काम होतं? तेव्हा भैरवी त्यांना डायरेक्टच विचारते की घरासंदर्भात ना? त्यावर अशोक मामा म्हणतात की हो, बँकेमध्ये घरासंदर्भात पण कामं असतात असं म्हणत आता अशोक मामा विषय टाळू लागतात आणि तिथून जाऊ लागतात. तेव्हा भैरवी त्यांना थांबवत म्हणते की तुम्ही घर गहाण ठेवणार आहात. हे ऐकल्यानंतर आता अशोक मामा एकदमच थांबतात आणि निलिमाकडे बघू लागतात. तेव्हा निलिमा त्यांना म्हणू लागते की दादा, मी खरंच काही सांगणार नव्हते, पण तिच्याच लक्षात आलं. आता भैरवी त्यांना म्हणू लागते की तुम्हाला एकदाही मला विचारावंसं वाटलं नाही? त्यावर अशोक मामा म्हणतात की काय करणार होतो मी, सगळं काही झाल्यानंतर सांगणारच होतो की. तेव्हा भैरवी म्हणते, पण काय गरज आहे या सगळ्यांची बाबा? तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की भैरवी, याची गरज आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला 10 दिवसाच्या आत 50 लाख रुपये जमा करायचेत. त्यावर भैरवी म्हणते, पण माझ्या बिझनेससाठी तुम्ही सगळ्यांच्या डोक्यावरचं छप्पर काढावं असं मला अजिबातच वाटत नाही. मला ही गोष्ट मान्य नाहीये. त्यावर अशोक मामा तिला म्हणतात, पण आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. तितक्यात आता अनिश तिथे आलेला असतो आणि तो त्यांना म्हणू लागतो, मग याचा अर्थ तुम्ही घर गहाण ठेवणार आहात का? हे ऐकल्यानंतर आता भैरवी आणि अशोक मामा सगळेच जण त्याच्याकडे बघू लागतात. आता अनिश अशोक मामांजवळ येतो आणि त्यांना म्हणतो की घर गहाण ठेवताना तुम्ही मला का नाही विचारलं? त्यावर अशोक मामा म्हणतात, तुला विचारू आणि का विचारू? तेव्हा अनिश म्हणतो की हे घर माझं सुद्धा आहे, या घरावर माझा सुद्धा अधिकार आहे. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणू लागतात की सणासुदीला एकही दिवस तू घरात नव्हता, तेव्हा कुठे गेला होता तुझा अधिकार? त्यावर तो म्हणू लागतो की हे बघा बाबा, मला या सणवारांमध्ये इंटरेस्ट नाहीये. सणांचा आणि घर गहाण ठेवण्याचा काहीही संबंध नाहीये. आता अशोक मामा त्याला विचारू लागतात की आपलं घर म्हणून तू घरासाठी काय करतोस? घरात येऊन फक्त पथाऱ्या पसरायच्या आणि रात्रीला फक्त झोपायला यायचं, याने काहीच होत नसतं. घराची जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे. आता अनिश त्यांना म्हणू लागतो की तुम्ही या भैरवीच्या बिझनेससाठी घर गहाण ठेवायला निघालात. मला एक सांगा, तिचा बिझनेस जर पुढे बुडाला तर काय होईल? त्यावर अशोक मामा म्हणतात की मला खात्री आहे असं काहीच होणार नाहीये. त्यावर अनिश म्हणू लागतो की या घरावर माझाही अधिकार आहे. घर गहाण ठेवण्यापूर्वी या घराचे वाटे करा आणि माझा वाटा मला द्या. तुमच्या वाट्यामध्ये तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. हे ऐकल्यानंतर आता भैरवी त्याला म्हणते, अनिश तू काय बोलतोयस हे? त्यावर अनिश म्हणू लागतो की तुम्हीच माझ्यावर बोलायची वेळ आणली आहे.
तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात की मी तुला वचन देतो की मी भैरवीसाठी हे घर गहाण ठेवणार आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. आणि राहिली गोष्ट बिझनेसची, तर त्याची मला खात्री आहे की एक दिवस भैरवीचा बिझनेस एवढा मोठा होईल की तीच आपल्या घराचं कर्ज फेडेन आणि आपलं घर आपल्याला परत मिळेल. त्यावर अनिश म्हणतो की मी असं अजिबात होऊ देणार नाही, असं म्हणून तो तिथून रागातच जातो. आता अनिश इकडे राजन सुकटनकरच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि रागातच त्यांची गच्ची पकडत त्यांना म्हणू लागतो की किती वेळा सांगितलं आहे की माझ्या घराकडे फिरकायचं नाही आणि भैरवीसोबत डील करायचं नाही, तुला समजत नाही का? आता अनिशने खूप मोठी हिंमत केलेली असते. सुकटनला जरा या गोष्टीचं आश्चर्यच वाटू लागतं, पण ते शांतपणे त्याचं बोलणं ऐकत असतात. अनिश म्हणत असतो, इथून पुढे माझ्या सोसायटीच्या आसपास जरी फिरकताना दिसलात तरी तुम्हाला महागात पडेल. त्यावर आता सुकटनकर त्याला म्हणतात, पॉइंट नंबर 1, तू इथे माझ्या ऑफिसमध्ये उभा आहे, त्यामुळे मी एक बेल जरी वाजवली तरी माझे सिक्युरिटी येतील आणि तुला इथून बाहेर फेकतील. त्यानंतर पॉइंट नंबर 2, माझे हात इतक्या वरपर्यंत पोहोचलेले आहेत की एका फोनवरती तुला लगेचच अटक होऊ शकते आणि तू किती दिवस जेलमध्ये राहशील याचा तुला अंदाज पण नाहीये. आता सुकटनकर अनिशच्या हात बाजूला करत त्याला म्हणू लागतात की बी रिलॅक्स. त्यावर अनिश पुन्हा एकदा त्यांना धमकी देत म्हणतो, हे बघ, मी तुला किती वेळा सांगितलंय की माझ्या बायकोपासून लांब राहायचं. तर सुकटनकर त्याला म्हणू लागतात की भैरवी तुझी बायको आहे म्हणून मी तिच्याशी डील करत नाही आणि तिच्याशी भेटत नाही, तर ती एक टॅलेंटेड मुलगी आहे आणि तिची माझ्या कंपनीत गरज आहे आणि तिलाही माझ्या कंपनीच्या सपोर्टची गरज आहे. पुढे ते त्याला म्हणतात की तुझं नशीब की भैरवी तुझी बायको आहे, तुझ्या जागेवर जर दुसरा कोणी असता तर इतक्या वेळात मी बाहेर फेकून दिलं असतं. असं म्हणत आता सुकटनकरचा आवाज वाढलेला असतो आणि ते अनिशला म्हणू लागतात की इथून निघायचं, गेट आउट. असं म्हणून आता ते त्याला तिथून जायला सांगतात. आता अनिश खाली मान घालून गपचूप तिथून निघून जातो. इकडे दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या असतात, त्यामुळे आता अशोक मामा ऑफिसला जायला निघतात. तेव्हा निलिमा पटकन त्यांच्यासाठी डबा घेऊन येते. आता अशोक मामा किशाभाऊला म्हणू लागतात, खाली ती गाडी धूळ खात पडलीये, जाऊन तेवढी साफ करा आणि मुलांनी फटाक्याची घाण केलीये, आता तुम्ही त्या परशूला ते आवरायला मदत करा. पुढे ते म्हणतात की आपली मुलं घाण करणार आणि त्रास दुसऱ्यांना नको. असं म्हणत आता ते तिथून जाऊ लागतात. तितक्यात भैरवी पण येते. आता ते जेव्हा दरवाजा उघडतात तेव्हा दारामध्ये एकदम सुकटनकर येऊन उभे राहतात. त्यांना पाहिल्यानंतर अशोक मामा म्हणतात, अरे वा, राजन सुकटनकर साहेब तुम्ही या, आत या, चहा घ्या. त्यावर सुकटनकर म्हणतात की नाही नको, मी चहा घेण्यासाठी नाही तर काही महत्त्वाचं बोलण्यासाठी आलोय. तितक्यात अनिश बाहेर येतो आणि त्यांना म्हणतो, अरे वा, माझी कंप्लेंट करण्यासाठी तुम्ही थेट माझ्या घरी आलात. त्यावर सुकटनकर त्याला म्हणू लागतात, कंप्लेंट करायला काय, आपण लहान मुलं नाही आहोत. तेव्हा अशोक मामा विचारू लागतात की काय झालंय. त्यावर राजन सुकटनकर म्हणू लागतात की ही गोष्ट तुम्ही तुमच्या मुलालाच विचारा. आता राजन सुकटनकर अनिश जवळ येऊन म्हणू लागतात, तू सांगतोस की मी सांगू. आता अनिश काही बोलायलाच तयार नसतो. त्यामुळे सुकटनकर त्यांना सांगू लागतात की तुमचा मुलगा आज माझ्या ऑफिसमध्ये आला होता आणि भैरवीशी बोलायचं नाही अशी मला धमकी देऊन गेला. आता अनिशने एवढं सगळं केलेलं असतं, पण भैरवीला आणि अशोक मामाने याची कल्पना सुद्धा नसते. त्यामुळे त्यांना जरा आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा राजन सुकटनकर म्हणू लागतात, खरं तर भैरवीचा नवरा म्हणून मी याचा रिस्पेक्ट ठेवला, नाहीतर मी याचा केव्हाच बंदोबस्त केला असता. तरीही अनिशचा माज अजून गेलेला नसतो. त्यामुळे तो राजन सुकटनकरला परत येऊन म्हणतो, हे बघ, तुला मी आधी पण सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो की भैरवीपासून लांब राहायचं आणि तिच्यासोबत कुठलंही डील करायचं नाही. असं म्हणत तो परत एकदा त्याची गच्ची धरतो. त्यामुळे आता अशोक मामा आणि भैरवी येऊन त्यांना सोडवतात. आता भैरवीला खूप टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे ती आता अनिशला म्हणते की अनिश, इनफ इज इनफ. तेव्हा सुकटनकर अशोक मामांजवळ जाऊन म्हणतात, हे बघा, तुमचा काय डिसिजन आहे तो मला लवकर सांगा, कारण दिवस खूप कमी राहिले आहेत आणि त्यामध्ये मला असल्या अडचणी नकोयत. जर तुमचा डिसिजन मला तुम्ही लवकर सांगितला तर मला पुढचा डिसिजन घ्यायला. आता अशोक मामा सुकटनकरला म्हणू लागतात, सुकटनकर साहेब, अनिश जे काही तुमच्याशी वागला त्यासाठी मी तुमची माफी मागतो. तेव्हा सुकटनकर त्यांना म्हणतात की तुम्ही अजिबात असं करू नका, कारण तुमच्याबद्दल आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांबद्दलच मला रिस्पेक्ट आहे. पुढे ते म्हणू लागतात, तुमच्याकडून जर यस असेल तर आपण सोबत बिझनेस करू शकतो आणि जर नो असेल तर मला अनिशचा बंदोबस्त करावा लागेल.
आता ते भैरवीलाही म्हणू लागतात की भैरवी, तुझा निर्णय हा सर्वस्वी तुझा आहे, त्यामुळे फक्त तूच घ्यायचा आहे आणि तू लवकरात लवकर मला कळवायचं आणि फक्त तूच मला कळवलं पाहिजे, असं म्हणत आता सुकटणकर तिथून जातात. अशोक मामांना आता खूप टेन्शन आलेलं असतं, त्यामुळे भैरवी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणू लागते की बाबा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमच्या कामावर जा. त्यावर अशोक मामा म्हणतात, बरोबर बोलतीयस तू, आपलंच नाणं खोटं असेल तर काय करणार. त्यावर अनिश म्हणू लागतो, म्हणजे मी खोटा आणि ही भैरवी सोन्याचं नाणं. त्यावर अशोक मामा काहीच बोलत नसतात. त्यावर भैरवी अशोक मामांना म्हणते की बाबा, तुम्ही आता जा, कारण कोणाशी बोलण्यामध्ये आता काहीच अर्थ नाहीये. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.